आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि भविष्यामध्ये येणाऱ्या विधानसभेत आपल्या सर्वांचे होणारे आमदार नारायण आबा पाटील, क्रांतिसिंह माने पाटील, शेखर माने या जिल्ह्याचे निरीक्षक, रवींद्र पाटील, सुभाष गुळवे, आपले करमाळ्याचे नगराध्यक्ष वैभव जगताप, संतोष वारे, सविताताई भोसले, नवनाथ इंगळे, हनुमंतराव मांडवे, शिवराज जगताप, डॉक्टर अमोल घाडगे, धुळाभाऊ कोकरे, सुनील सावंत, अनिल सिद्ध कांबळे, शिवपुरेताई, बोलासाहेब मुलानी, सरपंच कंदर, ॲडव्होकेट सविता शिंदे, शहाजी देशमुख सर, बहुजन संघर्ष सेनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजाभाऊ कदम, सर्वच व्यासपीठावरील आणि समोरील मान्यवर नेते आणि बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांना लोकसभेच्या निवडणुका आता जवळपास अंतिम टप्प्यात आल्या आहेत या मतदारसंघाच्या हे लक्षात आलं असेल. मागच्या वेळी लोकसभेच्या साठी ज्यांना आपण निवडून दिलं त्यांच्याबद्दल या लोकसभा मतदारसंघात सर्वत्र प्रचंड नाराजी होती. पण तरी देखील आपल्याच माणसाला तिकीट देण्याच्या गडबडीत भारतीय जनता पक्षाने तिकीट वाटपात काही चुका केल्या. आम्ही बरेच दिवस विजयसिंह मोहिते पाटील साहेबांच्या बरोबर संबंध होते, जाणं येणं होतं. विजयदादांनी कधी राष्ट्रवादी काँग्रेस सोडलेली नव्हती आणि त्यामुळं त्यांच्या प्रकृतीची चौकशी करायला जायचो यायचो. पण या लोकसभा मतदारसंघात मागच्या 5 वर्षात खासदारांनी केलेल्या कामगिरीबद्दल जसं जनतेतूनच उत्स्फूर्तपणाने याच्यात बदल झाला पाहिजे अशी भावना व्यक्त झाली, त्यावेळी या लोकसभा मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांनी उमेदवारी करावी असा विचार प्रबळ झाला. आम्ही देखील आमच्या जानकर साहेबांना उमेदवारी घ्या म्हणून सांगत होतो, त्यांनी घेतो म्हणून सांगितलेलं सगळं जवळपास ठरलेलं होतं. पण नियतीच्या मनात फार वेगळं असतं. त्यांना काय बुद्धी झाली ते तिकडे गेले आणि मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आता धैर्यशील मोहिते पाटलांना आपण ही उमेदवारी द्यायची. आम्ही त्यांना पक्षात निमंत्रण दिलं, पक्षात ते आले आणि आज तुम्ही सगळे पाहताय की प्रचंड मोठा उत्साह या माढा लोकसभा मतदारसंघात निर्माण झालाय. विजयसिंह मोहिते पाटील साहेबांचा सगळं कुटुंब या बाजूला आल्यानंतर नुसता माढा लोकसभा मतदारसंघातच नाही तर सोलापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, इकडं पुणे जिल्हा असेल, या सर्व ठिकाणी कार्यकर्त्यांना प्रचंड ईर्ष्या आणि उर्मी तयार झाली की आता निवडणूक आपल्याला यशस्वी करता येईल. एक वेगळा संदेश विजयदादांच्या घराने घेतलेल्या निर्णयानंतर या भागात लोकांना मिळाला. आम्ही आमच्या परीनं नारायणाबांशी संपर्क साधत होतो, पण नारायणाबा काय आम्हाला दाद देत नव्हते. त्यामुळे मी म्हटलं आता दादा ज्यावेळी निर्णय घेतील त्याच वेळी आबांचा निर्णय होईल, आपण काही घाई करायला नको. आणि आज मला मनापासून आनंद आहे की या व्यासपीठावर नारायण आबांनी आपल्या सर्वांच्या समोर काल पवार साहेबांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला
मी त्यांचं महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना हा विश्वास देतो की करमाळा विधानसभा मतदारसंघ करमाळा तालुक्यातले अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. मला माहिती आहे जलसंचयनासाठी अनेक आव्हानं आपल्या सर्वांच्या समोर आहेत. कुकडीच्या पाण्याचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न आहेत. आता त्या खोलात मी आज जात नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण हे प्रश्न सोडवण्यासाठी नारायण आबांच्या सारखा लोकप्रतिनिधी आपण महाराष्ट्राच्या विधानसभेवर जर पाठवला तर मला खात्री आहे की या प्रश्नांची सोडवणूक शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण नक्की करू. कारण पुढचं सरकार हे आपलं येणार आहे हे महाराष्ट्रात सगळीकडे फिरल्यावर माझ्या लक्षात आलेलं आहे. महाराष्ट्रातल्या कुठल्याही लोकसभा मतदारसंघात तुम्ही आत्ता बसून फोन करा, जवळपास 70-80% मतदारसंघात तुम्हाला उत्तर येईल की बहुतेक हात आहे, मशाल आहे, तुतारी आहे. ज्या ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार उभे आहेत ते अतिशय उत्तमपणानं शिवसेना भारतीय जनता पक्षाची जी या महाराष्ट्रात युती आहे त्यांच्यापेक्षा कोसो मैल पुढं आमचे सगळे उमेदवार आहेत. आता पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये देशामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये भारतीय जनता पक्षाची डाळ काही फार शिजलेली दिसत नाही, म्हणून साहेबांचा बॅलन्स आता जायला लागलेला आहे. आणि मग या विकासाच्या ऐवजी हिंदू मुस्लिम करा, टोकाची भावना करा, काँग्रेसनं मंगळसूत्र वाटायचं ठरवलंय म्हणून खोटे आक्षेप घ्या. काय म्हणजे एखाद्या व्यक्तीने किती खालच्या स्तरावर जाऊन भाषणं करावीत. या देशातल्या जनतेला संबोधित करत असताना प्रगती आणि पुढची 5 वर्ष 10 वर्ष मी काय करणार आहे हे सांगायच्या ऐवजी काँग्रेसनं 10 वर्षात काय केलं, 20 वर्षात काय केलं ह्याचीच उजळणी आजही या प्रचाराच्या निवडणुकांच्या मध्ये चालू आहे. आणि म्हणून आपण जरा सावध व्हायला पाहिजे. आपण थोडासा अभ्यास केला पाहिजे की मागच्या 10 वर्ष ज्यांच्या हातात सत्ता आपण दिली त्यांनी आपलं काय केलं. आपल्या हिताचे निर्णय काही झाले असतील तर त्याचं जरूर स्वागत केलं पाहिजे. पण आपली संकट वाढली का, आपल्या खिशातनं जास्त पैसे निघून गेले का, आपला फायदा झाला का तोटा झाला याचा अभ्यास जर केला तर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल की मागच्या 5 वर्षात जेवढे पैसे आपल्या खिशातनं गेलेले आहेत ते सगळे पैसे यापूर्वी न भूतो न भविष्यती एवढे कराची आकारणी भारतीय जनतेवर कधी झाली नाही. एक नवा कर 2017-18 आला जीएसटीच्या रूपानं, आधी व्हॅट होता. नवा कर आणताना मी महाराष्ट्राच्या विधानसभेत 3.25-3.5 तास भाषण करून राज्य सरकारला सांगितलं की हे करू नका, यातनं गरीब भरडला जाईल. तुम्ही जरा 10 वेळा विचार करा, तुमचा अधिकार केंद्राच्या हातात देऊ नका. पण कायदा झाला, मेजॉरिटीनं कायदे पास होतात या देशात. कायदा पास झाल्यावर जे व्हायचं त्याचे परिणाम आज आपण तुम्ही सगळे भोगतोय. आज या देशामध्ये तुम्ही काहीही खरेदी करायला जावा, चप्पल खरेदी करायला गेली तरी कर आहे, पॅन्ट खरेदी करायची असेल तर कर आहे, शर्ट खरेदी करायचा असेल कर आहे. 12%, 18%, 24% अशा कराच्या रचना आहेत. आणि त्यामुळं तुम्ही सरासरीनं काहीही खरेदी करा. आमचं सरकार होतं त्यावेळी कपड्यावर टॅक्स नव्हता, आमचं सरकार होतं त्यावेळी मूल्यवर्धित कर प्रणाली होती, साडीवर टॅक्स नव्हता, टी शर्टवर, टोपीवर, पॅन्ट नो टॅक्स. पण आता मात्र या सरकारने 18% टॅक्स लावलेला आहे. आपण थोडासा विचार करा की तुम्ही महिन्याला तुमचा घर खर्च 50,000 रुपये चालवता असं समजा, गृहीत धरा. तर 50,000 रुपये तुम्ही ज्यावेळी खर्च करता त्यावेळी 18%ने 9,000 रुपये हे तुमच्या खिशातले केंद्र आणि राज्य सरकारला आधी देतात आणि 41,000 रुपयाचाच पैसा तुमच्या घरातल्या वस्तू खरेदी करण्यावर जातो. दर महिन्याला 9,000 रुपये गुणिले 12, 1,05,000 म्हणजे इथं बसलेला 50,000च्या दरम्यान ज्याचा खर्च आहे घर खर्च, तो लाखभर रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त रक्कम ही केंद्र आणि राज्य सरकारला भरतो. दुसऱ्या बाजूनं तुम्ही खतं घालायला रानात गेला तर 1 लाख रुपयाचं खत खरेदी केलं तर 18%ने 18,000 रुपये
केंद्र आणि राज्य सरकारला आपल्याला द्यावे लागतात, एवढा जीएसटी खतावर पण नाही. नांगर खरेदी करायला केला, रोटोवेटर खरेदी करायला गेला, ट्रॅक्टर खरेदी करायला, काय म्हणाल ते तुम्ही शेतीच्या अवजारांच्या बाबतीत खरेदी करायला जावा, त्या सगळ्यांवर मोदी साहेबांनी जीएसटी लावलेला आहे आणि तो सगळा जीएसटी तुमच्याकडून वसूल केला जातो. ही आपली समस्या आहे. आम्ही व्हॅल्यू ॲडेड टॅक्स लावला होता, त्यावेळी आम्ही या देशातल्या शेतकऱ्यांच्यावर कर आकारणी केलेली नव्हती. आम्ही गरिबांच्या चपलेला, स्वस्त चपलाला करमुक्त ठेवलेलं होतं. कपडे, साड्या सगळ्या करमुक्त होत्या. आज जीएसटी आल्यावर या देशात तुम्ही काय पण या दुकानात जाऊन, हे काय दुकान आहे त्यात जाऊन खरेदी करा, टॅक्स भरायचा आणि तुमच्या मालाची किंमत भरायची. त्यामुळं आपण सगळ्यांनी जरा बारकाईनं अभ्यास केला पाहिजे, आपल्या घरातनं किती जात आहे. आता आपण कशात आनंदी आहे? आनंदी आहे याच्यात मी परवा वर्ध्यालाही सांगितलं की तिकडं सोयाबीन जास्त होतं. सोयाबीन 7,000 रुपये दर मिळायला पाहिजे. त्या 7,000च्या ऐवजी सोयाबीनचा दर 4,000 रुपये आहे. बाजारात बाप ज्यावेळी 50 क्विंटल सोयाबीन घेऊन जातो त्यावेळी 1.5 लाख रुपयाचा तोटा सहन करून बाप घरी येतो. म्हणजे 4,000 रुपयाचा सोयाबीन खरे विकलं त्याने, एका क्विंटलला 50 क्विंटलला 1.5 लाखाचा खड्डा पडला आणि पोरगा दुसऱ्या बाजूनं थोड्या वेळाने येताना सांगतं, बघा मोदी साहेबांचा 6,000 रुपयाचा चेक आला. बापाला खड्डा पडला 1.5 लाख रुपयाचा सोयाबीन विकताना, पण मोदी साहेबांनी किती पैसे पाठवले? 6,000 रुपये. एकनाथ शिंदेच्या सरकारने किती पैसे पाठवले? 6,000. ज्या दिवशी 1 लाखाचं खत तुम्ही टाकलं त्यावेळी 18,000 रुपये गेले आणि तुम्हाला तुमचे 12,000 रुपये त्यातले परत करतायत. त्यात काय कौतुक आहे? आज आपण थोडासा गांभीर्याने अभ्यास केला पाहिजे. आमचे नारायणआबा एकदा सोलापुरात गेले, काय घरात कार्यक्रम होता म्हणून जरा खरेदी वगैरे करायची होती म्हणून गेले. नारायणआबा सोलापूरला गेल्यावर खिशात जरा जाडजूड पाकिट होतं. एक 20,000 रुपये घेऊन गेले, काय लागलं विगलं तर. एकाने बघितले यांचा किस्सा जरा फुगलेला आहे म्हणून त्याने हळूच जाऊन त्यांचं सदऱ्याचं पाकिट मारलं. नारायणआबांना कळलं नाही की आपलं पाकिट गेलं म्हणून. नारायणआबा एका देवळात तिथं आत जायला लागले. तोपर्यंत पाकिट मारणाऱ्याने पाकिट उघडलं तर बघितलं तर हे जरा चांगला माणूस दिसतोय बाबा, सरळ मार्गी दिसतोय, याचं पाकिट मारणं काय बरोबर नाही. मग बघतोय तर त्यात काय 20,000 रुपये होते. तो 3,000 रुपये त्यात ठेवतो, 17,000 रुपये खिशात टाकतो आणि नारायणआबा देवळात पाय ठेवतायत त्याच क्षणी किंवा त्याच वेळी तो माणूस नारायणआबांच्या पुढे जाताना म्हणतो, अहो साहेब तुमचं हे पाकिट पडलेलं होतं तिथं. कुठं पडलं म्हटले? नाही इथं पडलेलं होतं, हे तुम्हाला आणून दिलं. नारायणआबांना वाटतं की देव पावला, देवाच्या दारात गेलो आणि माणसानं आपल्याला पाकिट आणून दिलं. या पृथ्वीवर ह्याच्या एवढा प्रामाणिक दुसरा कुणीही माणूस नाही असं नारायणआबांना वाटायला लागतं. नारायणआबा खुश होऊन दर्शन करतात. देवाचं दर्शन करून मागे आल्यावर नारायणआबांच्या लक्षात येतं जरा पाकिट हलकं झालंय. काढून बघतात त्यावेळी नारायणआबांना कळतं 20,000तले 17,000 रुपये त्यानं मारले, 3,000 रुपयेच आपल्याला मिळाले. हे पाकिटमारीचा धंदा देशभर सध्या चालू आहे. तुम्ही तुमचे पैसे कसे काढायचे यांच्याकडून शिका. आपण सावध व्हायला पाहिजे. आपण किती गमावतोय ह्याचा विचार करायला पाहिजे. सगळ्या देशातल्या पेट्रोल पंपावर फोटो साहेबाचे, गॅस घ्या, गॅस घ्या, गॅस सिलेंडर, गॅस सिलेंडर. 2,40,00,000 महिला घरांना गॅस दिला, एवढा दिला, तेवढा दिला. मलाही त्यावेळी वाटायचं की हे मनमोहन सिंगाला का नाही सुचलं गॅस वाटायचं. आपण काय कमी पडलो का असं मला त्यावेळी वाटायचं. पण साहेबांनी सगळ्या देशात गॅस वाटला. गॅसची किंमत त्यावेळी 350-400 रुपये होती. एकदा साहेबांना लक्षात आलं की सगळ्यांनी गॅस घेतलेला आहे. त्यावेळी साहेबांनी 400चा गॅस 600 केला, 600चा गॅस 800 केला, 800चा 1000 केला, 1200 पर्यंत साहेब पोचला.
भारतामध्ये गॅस कंपन्यांना धंदा निर्माण करून देण्यासाठी याचं गॅस वाटप होतं का काय, एवढी शंका आमच्या सगळ्यांच्या मनात आज येते. एवढा महाग गॅस करून ठेवायचा. भारतामध्ये 2 कोटीपेक्षा जास्त लोकांनी एकदाच गॅसचं सिलेंडर भरलं, परत भरायला गेले नाही. 2.25 कोटी लोकांनी भारतामध्ये गॅसचं सिलेंडर घेतलं आणि परत गेलेच नाहीत गॅस भरायला. 4-5 कोटी लोकांनी भारतामध्ये गॅसचं सिलेंडर परवडत नाही म्हणून भरायचं नाही हा निर्णय घेतला. अशी ही उज्ज्वला गॅस योजना तुमची. आता महिलांना जवळ आलं, भाजपच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना फिरायला प्रॉब्लेम होईल म्हणून 200 रुपये गॅस सध्या कमी आहे. पण जर परत कमळावर शिक्का मारला तर 1200चा गॅस 1500 आणि 1800 आणि 2000 पुढच्या वर्षभरात नाही झाला तर तुम्ही माझं नाव बदला. आता डिझेल 97-98 रेंगाळते, लाज वाटते म्हणून. आता डिझेल लाज वाटते की डिझेल पण 100 रुपयाच्या वर गेलं तर लोक लोकसभेची निवडणूक झाल्यावर डिझेल 105 आणि आजचं 105चं पेट्रोल हे 120 रुपयापर्यंत पोहोचवतील. कारण ह्यांना आता काही प्रश्न तयार झालेले आहेत. यांनी देशाचं अर्थकारण बिघडवलेलं आहे. आणि त्यात सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की मनमोहन सिंगांच्या काळात देशावर 56 लाख कोटीचं कर्ज होतं. आता साहेबांच्या कर्तबगारीने भारतावरचं कर्ज आता 210 लाख कोटीचं झालेलं आहे. म्हणजे तुमच्या घरात नातू जन्मला तर त्या नातवाला सांगा, बेट्या तुझ्या डोक्यावर 2 लाखाचं साहेबांनी कर्ज केलेलं आहे. तुमच्या आमच्या सगळ्यावर देशभर कर्ज 2 लाखाचं प्रत्येक माणसी येतं. आता 210 लाख कोटीपर्यंत पोहोचल्यावर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्था, IMF म्हणतात, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, त्यांनी भारताला इशारा दिल्या, अरे थांबा किती कर्ज काढताय, आता ह्याच्यापेक्षा जास्त कर्ज काढलं तर तुमचा श्रीलंका होईल असं त्यांनी भारत देशाला कळवलं. श्रीलंका होईल म्हणजे काय, त्या श्रीलंकेत आर्थिक दृष्ट्या अराजक निर्माण झालं आणि लोक पंतप्रधानाच्या आणि राष्ट्रपतीच्या बंगल्यात घुसले, त्यांना हुडकायला मारायला, आणि ते विमान घेऊन पळून गेले, देश सोडून गेले. ते श्रीलंकेत काही वर्षापूर्वी घडलेली घटना आहे. आणि म्हणून आपल्या देशामध्ये जे चाललेलं आहे त्यात तुमच्याकडून कर जास्तीत जास्त का काढला जातो, तर हे कर्ज फेडायचं आहे. हे कर्ज फेडत असताना आजचा 18% जीएसटी आहे, तो 21% देखील ही लोक करू शकतील. त्यामुळं आपण थोडासा, आपल्याला पैसे जास्त असतील तर आमची काही तक्रार नाही, काय होत नाही, मोदीनं केलं 21% केलं तर देऊ आपण, काय बिघडलंच नाही, काय होतंय, भाजपच आपण करायचं, कमळावरच मारायचं, तर भरा तुम्ही, आमचं काय म्हणणं नाही. पण जर यांना परत निवडून दिलं तर यांना कर वाढवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, कारण ह्यांनी या देशाच्या अर्थकारणाला धक्का पोचवलेला आहे. बरं, आपल्याला हे पैसे कुठे गेले हा विचारायला पाहिजेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, 25 लाख कोटी रुपये भारतातल्या मोठमोठ्या कंपन्यांना दुरुस्त करण्यासाठी, त्यांचं कर्ज माफ करण्यासाठी 25 लाख कोटी रुपये ह्यांनी वापरले. 210 लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे ना, त्यातले 25 लाख कोटी असे गेले. तुम्ही एखाद्या इथल्या बँकेत कर्ज काढलं तर बँकेत जर कर्ज काढलं तर तुम्हाला बँकेत 1 टाइम सेटलमेंट थकलं तुमचं कर्ज, तर 1 टाइम सेटलमेंट करायचं असेल, 10 लाखाचं कर्ज आहे आणि तुमचं पिटलं, डिफॉल्ट झाला तुम्ही, तर ते 1 टाइम सेटलमेंट हे कितीला होतं? 10 लाखाचं कर्ज थकलं, 4 वर्ष थकलं, बँकेकडे गेलो तर वैभव जगताप 10 लाखाचं तुमचं कर्ज थकलं, तुम्ही बँकेला जाऊन भेटला तर बँक म्हणेल मुद्दल द्या, दंड व्याज वगैरे आम्ही माफ करतो. का, तर रिझर्व्ह बँक आम्हाला मान्यता देते. पण मी तुम्हाला 2-3 उदाहरणं देतो. हे सगळे देशातले कायदे आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी.
देशातल्या श्रीमंत वर्गासाठी, जे ह्यांना भेटू शकतात, जे ह्यांच्या जवळ बोलू शकतात, त्यांच्यासाठी काय परिस्थिती आहे हे मी तुम्हाला थोडंसं वाचून दाखवतो. हे माझ्या अंगचं नाही, महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनने काढलेले हे पत्रक आहे. वन टाइम सेटलमेंटची एक गोष्ट सांगतो. शिवा इंडस्ट्रीज या बँकेचे 4,863 कोटी रुपये, ऐका हे आकडे महत्वाचे आहेत, 4,863 कोटी रुपये हे थकलेले होते. त्याची तडजोड केली. तडजोड केल्यावर 4,863 कोटी रुपये सेटल कितीला व्हायला पाहिजे सांगा बघू. काही आकडा सांगा. काय म्हटलंय तुम्ही बरोबर येऊ शकत नाही. काही आकडा सांगा. 4,837 कोटी रुपये वन टाइम तडजोड करायची असेल आणि तुम्ही बँकेचे चेअरमन आहे, तर तुम्ही कितीला तडजोड कराल? मुद्दल तुमचं काय म्हणणं? 75%. तुम्ही काय पैसे लागणार नाही, चुकलं तर काय दंड नाही. तर आम्ही तुमच्या माहितीसाठी सांगतो, 4,863 कोटी रुपयाची ही शिवा इंडस्ट्रीजची तडजोड 318 रुपयाला केली आणि 93.5 93% पैसे बँकेनं सोडले आणि 4,545 कोटी रुपयाचा तोटा बँकेने सहन केला. आता अजून एक गोष्ट सांगतो. DHFL नावाची एक मोठी कंपनी होती, त्याच्यावर ईडी लागलं, लफडी फार झाली त्यांची. 91,000 कोटी रुपये या बँकेला यांनी पैसे परत द्यायचे होते. 91,000 कोटी रुपयाचे बँकेनं पिरामल उद्योग समूहाला सांगितलं ही कंपनी तुम्ही घ्या, किंवा पिरामलने सांगितलं असेल, वरनं फोन झाला असेल. 91,000 कोटीची कंपनी 37,250 कोटीला पिरामल उद्योग समूहाला मिळाली. 60% पैसे बँकेनं कमी घेतले, 60% बँकेने तोटा स्वीकारला. व्हिडिओकॉन नावाची कंपनी आहे, त्याच्या 13 कंपन्या होत्या, त्यांच्याकडून 71,343 कोटी रुपये येणं होतं. ते मध्ये फॉक्सकॉन कंपनी येणार होती, तुम्हाला आठवतं का? ते अनिल अगरवाल मालक होते, त्यांच्या कंपनीचं मूळ नाव वेदांता. त्या उद्योग समूहाने ही कंपनी 71,343 या 13 कंपन्यांचे बँकेला देणं होतं. या साहेबांनी बँकेला 2,962 कोटी रुपये दिले आणि 13 कंपन्या खिशात घातल्या. म्हणजे 95% पैसे कमी करून बँकेनं तोटा स्वीकारून या कंपन्या ह्या धनिकांच्या खिशात घातल्या. मी उदाहरण यासाठी सांगतोय की या देशात कायदे हे सामान्य माणसाला, हे जे तोटे झाले बँकांचे, त्या बँकांच्या तोट्यांमुळे बँकांना ह्यांना काही अधिकार द्यावे लागले. ह्यांनी बँकांना अधिकार काय दिले? तुम्हाला बँकेत पैसे काढले टाकले तर तुम्हाला 18 SMS येतो, त्याला प्रत्येक अकाउंटला दर महिन्याला 18 रुपये फी आहे. 18 रुपये बँक चार्ज करते. म्हणजे 18 रुपये फी 12 महिन्यात 216 रुपये तुमच्या अकाउंट मधून दर वर्षाला जातात. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 50 कोटी खाती आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये देशातल्या सगळ्या बँकांमध्ये मिळून 291 कोटी खाती आहेत. 291 कोटी. किती? तुम्ही म्हणाल लोकसंख्या 140 आहे, प्रत्येकाचे 3-3, 4-4 खाती पण असतात. 291 कोटी खात्यातून भारतीय बँकांना या 18 रुपये दर महिन्याला 12 महिने तुमचं SMS पाठवल्यामुळं तुम्हाला माहिती देतात ते, म्हणून त्याचं चार्ज गोळा करतात. भारतीय बँकांना 62,000 कोटी रुपये गोळा करण्याचा अधिकार यांनी दिलाय. भारतातल्या सगळ्या बँका मिळून तुमच्या खिशातनं 62,000 कोटी रुपये काढतात. तुम्ही क्रेडिट कार्ड आता वापरायला लागलाय, त्याच्यावर 2% कमिशन जातं. जगाच्या बाजारपेठेत 0.5%, 1/4% पण बिझनेस त्या क्रेडिट कंपन्या करतात.
आमच्या देशात त्यांचं धन करण्यासाठी 2%, 3% त्यांचं कमिशन देण्याचा त्यांचा अधिकार आहे। मी यासाठी सांगतोय की या बँकांना पडलेला खड्डा दुरुस्त करण्यासाठी सर्व मार्गाचा अवलंब आहे। आता एक नवीन कायदा झालेला आहे। आपल्या कंदर मधल्या कुठल्या तरी व्यापाऱ्याने पावसाळ्यात छत्र्या आणल्या सोलापूरहून, सोलापूरला एखादा छत्री तयार करणार असेल, त्याला सांगतो कंदरचा व्यापारी की बाबा हे पावसाळ्यात मी विकतो, विकल्यानंतर तुला पैसे देतो, नाही विकले तर छत्र्या परत। अशा छत्र्या ज्या इथं आहेत त्या जर पावसाळ्यात माणसांनी खरे पाऊस येईपर्यंत वाट बघितली पाहिजे, तोपर्यंत जर 45 दिवस झाले, 45 दिवसानंतर जर ह्या व्यापाऱ्यांनी कंदरच्या त्या छत्री मॅन्युफॅक्चररला पैसे दिले नाहीत तर त्या 10 लाख रुपयावर इन्कम टॅक्स बसतो। हा नवीन कायदा आहे। म्हणजे व्यापाऱ्यांनी विक्री करायला मार्केटमध्ये वस्तू आणल्या आणि त्याचे पैसे जर 45 दिवसात नाही दिले तर त्याला टॅक्स भरायची देखील व्यवस्था कायद्याने आता या देशात लोकांनी केलेली आहे। म्हणून या भारतातल्या सगळ्या अर्थव्यवस्थेत जिथे मिळेल तिथून सामान्य माणसाकडून खिशातनं पैसे काढायचा उद्योग चालू आहे। यासाठी तुम्ही सगळ्यांनी सावध होण्याची गरज आहे। आज या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगेन, तुम्ही बोलताय का मी बोलू? त्यामुळं माझी आपण सगळ्यांना विनंती आहे। त्यांनी मला एक व्हॉट्सअप दाखवला, काल सरकारने एक ऑर्डर काढली, कांद्याला निर्यात बंदी। आता केंद्र सरकारने काल का परवा ऑर्डर काढली की फक्त गुजरातचा 2000 टन कांदा निर्यात करायला परवानगी। आता तुम्हाला सांगतो, सगळ्या आपण दिंडोरीला आपली पार्टी एक उमेदवार लढवतोय, नाशिक जिल्हा, नगर जिल्हा, जळगाव जिल्हा, ज्या ज्या ठिकाणी आपल्या भागात जिथं जिथं कांदा उत्पादक आहे, काल ही बातमी ऐकल्यावर माणसांनी डोक्याला हात लावला की देशात कांदा निर्यातीला बंदी, पण गुजरातच्या शेतकऱ्यांचा माल 2000 टनाचा कुठल्या व्यापाऱ्याकडे असेल तर तो निर्यात करायला परवानगी देण्याचं काम झालं। दंगा झाला। रात्रीच सरकार घाबरलं आणि आज सकाळी थोडीशी 90,000 टनाची ऑर्डर त्यांनी काढली निर्यात करायची, लाखो क्विंटल कांदा पडू नये। पण ह्यांनी ऑर्डर काय काढली? घाबरून, काल चुकीनं, म्हणजे त्यांना असं वाटलं निवडणुकीत सगळे दंग आहेत, आपण 2000 टनाचं देऊन टाकू परवानगी। पण आज देशामध्ये प्रचंड अस्वस्थता या एका निर्णयामुळे झालेली आहे। मी तुम्हाला 100 निर्णय सांगेन की जे तुमच्या माझ्या हिताच्या विरोधात आहेत, आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की आपण थोडंसं जागरूक होऊन उद्याच्या निवडणुकाकडे पाहायला पाहिजे। आपण भारतीय जनता पक्षाला पूर्ण संधी दिली, 10 वर्ष त्यांनी करताना ते जर एवढे मजबूत असते तर त्याने महाराष्ट्रातील मराठी माणसांचे 2 पक्ष फोडले नसते। त्यांनी एक पक्ष शिवसेना फोडला, एकनाथ शिंदे आणि 40-42 आमदार तिकडे गेले, त्यांनी सरकार स्थापन केलं। आम्हाला वाटलं ठीक आहे, समजू शकतो, पण थोडे दिवस गेले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील फोडला। आमचे आमदार चटकन तिकडे जाऊन बसले, आता सगळे तिकडे गेले। मला मगाशी आमच्या त्या ताई भाषण करत होत्या, मला वाटलं त्या आपच्याच आहेत, आपल्या आहेत पण त्या आपच्या आहेत, तसं त्यांच्या भाषणाचा टोन तसा होता। हा, म्हणजे बायकडू आपचं दिसतंय त्यांना। नाही, आप ही चांगला पक्ष आहे, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, चांगला पार्टी आहे ती। तर काय पक्ष फोडला, आता आमचा पक्ष आपच्या पक्षापेक्षा आता आम्ही जाहीर करू शकतो
की भारतामध्ये आता सगळ्यात स्वच्छ आणि भ्रष्टाचार विरहित आमच्या पक्षाला मोदी सांगायचे नॅचरल करप्ट पार्टी. मोदी साहेब भाषण करायचे. मोदी साहेब भोपाळला गेले आणि एक मोठी गर्जना केल्यावर आमचे सगळे गडी तिकडे पळून गेले. एका रपाट्यात सगळे गेले. त्यामुळे आता मी सांगू शकतो की भारतामध्ये सर्वात स्वच्छ पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आहे. यासाठी मी आपणाला हे सांगतोय की लोकांना ईडीच्या नोटीस आयटीच्या नोटीस देऊन त्यांना गप्प बसवण्याचं काम होतं. यांनी सुरुवात केली काय खाणार नाही असं सांगून. लोकांना वाटतं की ती काँग्रेसवाले लय भ्रष्ट निघाले, बदलून बघू आता. हे म्हणतोय काहीच खाणार नाही तर ह्याला देऊ म्हणून कमळ भारताभर उगवलं. अण्णा हजारे तिकडे दिल्लीला बसले. देशभर वातावरण झालं की तेव्हाचं मनमोहन सिंगांचं सरकार प्रचंड करप्शन त्यांनी केलेलं आहे. त्यावेळी जे आरोप झाले त्यातला एकही आरोप 10 वर्षात सिद्ध झालेला नाही, याची नोंद घ्या तुम्ही. पण त्यावेळी वातावरण झालं. आपण थोड्या वेगळ्या मूडमध्ये आलो आणि देशभर कमळ उगवलं. देशभर कमळ उगवल्यानंतर 10 वर्षाच्या कालखंडात यांनी जे सांगितलं त्याच्या विरोधी काम केलेलं आहे. भ्रष्टाचार कसा करायचा याचा एक वेगळा आदर्श यांनी आता तयार केला. पक्षात पैसे आले पाहिजेत, काही तक्रार नाही. म्हणून यांनी एक कायदा केला की भारतातल्या सर्व राजकीय पक्षांना देणग्या घेण्यासाठी इलेक्ट्रल बॉन्ड बँकेतून त्यांनी खरेदी करावेत रीतसर, आणि ते बॉन्ड त्या पक्षाला दिले तर त्या पक्षाच्या अकाउंटवर तेवढे पैसे वर्ग होतात. काही अडचण नव्हती, चाललं होतं, कुणाला काही शंका येत नव्हती. पण काही लोक भारत लय माणसं आपल्या देशात लय पोचलेली आहेत. काही लोक सुप्रीम कोर्टापर्यंत गेली आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं कुणाला किती दिलेत काढा बाहेर. स्टेट बँक ऑफ इंडिया म्हटली 4 महिन्याने काढतो, म्हणजे निवडणुका लोकसभेच्या झाल्यावर. सुप्रीम कोर्ट म्हटलं नाही, उद्या 48 तासात ही माहिती द्या, नाहीतर आम्हाला तुमच्या तुम्ही कंटेम्प्ट कोर्टाचा केला म्हणून आम्हाला तुमच्यावर कारवाई करावी लागेल. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चेअरमनने गडबडीत येऊन सगळी माहिती दिली आणि त्या माहितीत असं पुढे आलं की भारतामधल्या वेगळ्या पक्षांना देणग्या आहेत, पण भारतीय जनता पक्षाला 10,000 कोटी रुपयापर्यंतची रक्कम मिळाली. मग लोक लगेच तपशील बघायला लागली. त्यावेळी असं लक्षात आलं की भारतातल्या वेगळ्या कंपन्यांना ईडीची नोटीस देण्यात आली. ईडीची नोटीस दिल्यावर ते घाबरायचा, देणगी द्यायचा. परत ईडीची नोटीस आली, आत घालतो म्हणून परत देणगी द्यायची. काही जणांना डायरेक्ट आत घातलं, बाहेर काढायला देणग्या घेतल्या. इन्कम टॅक्सची नोटीस दिली, ती थांबवण्यासाठी देणग्या घेतल्या. असे 1-2 कोटी नाही, 10,000 कोटी रुपये भारतीय जनता पक्षाने मिळवले. या देशातला सगळ्यात श्रीमंत पक्ष तो आहे. ही लकी जागा म्हणता. इथं जर त्यांना सभा घ्यायला सांगितली तर अशी सामान्य सभा करणार नाहीत. इथं मोठा स्टेज येईल, सगळीकडे मोदी साहेबांचे आणि सगळ्या आमच्या देवेंद्र फडणवीसांपासून सगळ्यांचे मोठमोठे फोटो येतील. प्रचंड भपका होईल, असा भपका होईल आणि 2-4 तालुक्यातनं माणसं गोळा करून आणतील आणि सभा करतील. कारण प्रचंड पैसे एका पक्षाकडे आज झालेले आहेत. लोकशाहीमध्ये एका पक्षाकडे एवढं धन गोळा जर होऊ शकत असेल तर त्याच्यासमोर दुसरे पक्षच टिकणार नाही. ही आज देशातली लोकशाहीच्या समोरची समस्या आहे. आणि म्हणून या देशामध्ये भ्रष्टाचार करण्याचा एक नवा मार्ग देशवासियांना दाखवण्याचं काम देखील भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. जगाच्या पाठीवर कुठल्याही पक्षाने एवढे पैसे गोळा केले नाहीत, ते आपल्या साहेबांनी गोळा केले. आणि म्हणून माझी आपणाला कळकळीची विनंती आहे. कळकळीची विनंती आहे की आपल्याला 10 वेळा विचार करायला पाहिजे उद्या मतदान करताना. तुम्हाला कदाचित असं वाटेल की आमच्या
दैनंदिन जीवनात ह्याचा काय फरक पडतो? काय मोदी आले काय आणि गेले काय, काय फरक पडतो? पण मित्रांनो, तुमच्या खिशातनं जे पैसे जातात, मगाशी सांगितलं तशाच अनेक दुसऱ्या अशा गोष्टी आहेत. मणिपूरचं हत्याकांड आहे, मणिपूरची अस्वस्थता आहे, या देशातल्या महिलांचं अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे. हे सत्तेवर आल्यानंतर 10 वर्षात भारतात 1 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं प्रकरण आहे. अनेक गोष्टी आहेत. घोषणा ज्या केल्या त्या तर कुठल्याच पूर्ण झाल्या नाहीत. 16 साली साहेबांनी जाहीर केलेलं की 22 साली भारतामध्ये प्रत्येकाच्या डोक्यावर आम्ही छत देऊ, म्हणजे घर देऊ प्रत्येकाला. काय तुम्ही काय म्हणते? 15 लाखचं तर ते लय जुनी स्टोरी आहे. पण आपल्या देशामध्ये 2 कोटी रोजगार नाही झाला. एक घोषणा तुम्ही सांगा तर तसं घराचं या देशामध्ये घरासाठी 22 साली प्रत्येक गरीब माणसाला घर मिळेल घोषणा केली. काल परवा भारतीय जनता पक्षाने त्यांचा जाहीरनामा जाहीर केला. त्यात साहेबांनी लिहिलं, हम वापस चुन के आएंगे तो 3 कोटी लोगों को घर देंगे. म्हणजे 3 कोटीपेक्षा जास्त लोकांना अजून घर यांनी दिलंच नाही. मग 16 साली जी घोषणा झाली त्याचं काय झालं? शौचालय एवढ्या दिले, याव दिले, त्याव दिले, काही खिशातून दिले का? सरकारच्या योजनेतनं, केंद्र सरकारच्या योजनेतनं दिलेल्या प्रत्येकासाठी तुम्हाला आता SMS येतो, आम्ही हे दिलं, शौचालय दिलं, तुम्हाला कुठलंही छोटं अनुदान दिलं तरी तुम्हाला आज त्या ठिकाणी मेसेज यायची व्यवस्था देखील आहे. आज आपल्या सर्वांच्या समोर ही सगळं सांगत असताना आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक जाहीरनामा काढलेला आहे. पवार साहेबांनी परवा प्रकाशित केला. त्याच्या आधी काँग्रेसनं देखील त्यांचा जाहीरनामा प्रकाशित केला. ह्याच धर्तीवर आहे. त्यात आम्ही भूमिका मांडलेली आहे. ही शेवटचे 5 मिनिटं मी तुम्हाला सांगतो की हे त्यांचं झालं, पण आम्ही सत्तेवर आल्यावर काय करणार हेही तुम्हाला सांगितलं पाहिजे. आम्ही सत्तेवर आल्यावर काय करणार हे तुम्ही ऐकावं, एवढीच माझी शेवटची 5 मिनिटं विनंती आहे. आम्ही जर सत्तेवर आलो आणि देशातलं चित्र दिसतंय बरं का, तुम्ही म्हणाल काय हे सत्तेवर येणार आहेत का काय आहेत, तर पहिल्या राऊंडला मतदानाची पहिली फेरी झाली त्यावेळी 400 पारची घोषणा देणारे भारतीय जनता पक्षवाले आता 400 पार बोलायचं बंद झालेले आहेत. ते 200 पार जाणं देखील आता मुश्किल आहे, अशी भारतातली परिस्थिती आहे. आणि त्याची सुरुवात माडाकरांनी केलेली आहे. त्यामुळे माड्याचा अभिनय आम्ही भारतातल्या जनतेला सांग, आमचे 10च उमेदवार उभे आहेत आणि एक लक्षद्वीपला 11वा उभा आहे. आमची चांगली संख्या निवडून येईल, पण आमचं सरकार आमचंच एकट्याच येईल असं नाहीये, काँग्रेस आघाडीचं सरकार येईल. त्यावेळी आमची कमिटमेंट ही आहे की या देशातल्या शेतकऱ्यांच्या अवजारावर लावलेले कर, जीएसटीचे कर जे आहेत ते या देशातल्या शेतकऱ्याला असे कर भरावे लागणार नाहीत. आम्ही सगळे कर काढून टाकू, ही आमची पहिली कमिटमेंट आहे. आम्ही या देशामध्ये गरीब घरातल्या गरिबांच्या घरात चूल पेटणार नाही अशी परिस्थिती कधी होऊ नये म्हणून गरिबांच्या घरातल्या महिलेच्या नावाने 1 लाख रुपये दरवर्षी द्यायची व्यवस्था करू. या देशामध्ये डिग्री आणि डिप्लोमा होऊन पोरगा पोरगी बाहेर पडली, 1 वर्ष त्यांना दर महिन्याला 8,500 रुपयापर्यंत 1 लाख रुपयाचा स्टायपंड देऊ. त्या वर्षभरात त्याने नोकरी मिळवावी असा आमचा प्रयत्न आहे. त्यापेक्षा पुढे गेलं तर पुढे त्याचा विचार करता येईल. या देशामध्ये आपल्या सगळ्या जीएसटीची जी व्यवस्था आहे ती बदलून पुन्हा राज्यांना अधिकार देण्याचा प्रयत्न आम्ही करू, जेणेकरून जीएसटीचं फोरम, जीएसटीचं काउन्सिल देशातलं जे आहे त्याच्यावर केंद्र सरकारचा पगडा मर्यादित राहील आणि राज्य आपल्या राज्यात कुठली वस्तू महत्वाची आहे, लोकप्रिय आहे, जास्त लोक वापरतात, ती स्वस्त करण्याचे निर्णय राज्य सरकार त्यांच्या स्तरावर घेईल असा देखील आम्ही धोरणात्मक निर्णय करणार आहे. अनेक गोष्टी आहेत.
एक म्हणजे आधारभूत किंमत देण्याविषयी एक नवीन आयोग तयार करावा, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची किंवा नाही, कुठल्या राज्यातल्या कुठल्या भागातला शेतकरी संकटात आहे त्याचा अभ्यास आणि विचार करून आयोग त्याच्यावर सक्षमपणाने निर्णय घेण्याचे अधिकार स्वतंत्र आयोगाला दिले जातील, त्याच्यात राजकारण होणार नाही अशी देखील व्यवस्था करायच्यासाठी शेतकऱ्यांच्या सगळ्या विविध प्रश्नावर आयोग निर्माण करण्याचं आम्ही धोरण ठरवणार आहे। आज तुमच्या गावातल्या शाळा 20पेक्षा कमी पट असला तर बंद करायचं धोरण भाजपवाल्यांचं। आम्ही असं चुकीचं धोरण बहुजन यशवंतराव चव्हाण साहेबांनी बहुजन समाजापर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे म्हणून प्रचंड मोठ्या प्रमाणात या देशात शाळा सार्वत्रिकरण शिक्षणाचं करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातले मुख्यमंत्री असतानापासून केला। आज त्याच्यावरची तरतूद कमी आहे। शिक्षणावर 6% तरतूद आणि आरोग्याच्या व्यवस्थेवर 4% तरतूद करण्याची व्यवस्था ही आमची कमिटमेंट देशातल्या लोकांना आहे। बऱ्याच गोष्टी आहेत अशा की जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की जे जे भारतीय जनता पक्षाने चुकवलेलं आहे ते सगळं दुरुस्त करण्याचं काम या आमच्या आघाडीच्या जाहीरनाम्यात आहे। आणि त्यामुळे मला खात्री आहे की तुम्हाला तुमचं सरकार, तुम्ही हातात घेतलेल्या प्रश्नांचं सोडवणूक करणारं, तुमचे प्रश्न सोडवणारं सरकार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांनी आपल्या सर्वांच्या समोर एक समर्थ पर्याय दिलेला आहे आणि त्या समर्थ पर्यायाचं आपण सगळ्यांनी पाठिंबा देऊन यशात रूपांतर केलं तर मला विश्वास आहे की आपण निश्चितपणानं याच्यावर चांगल्या पद्धतीने निर्णय घेऊ शकाल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा या मतदारसंघातला उमेदवार विजयी करू शकाल। मी आपल्याला जाताना शेवटची गोष्ट सांगतो। महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मी जाऊन आलोय। आमच्या पक्षाने 10 उमेदवार उभे केले आहेत, कदाचित 6-7 जरा चांगलं वातावरण शेवटच्या टप्प्यात 2 आहे, त्यामुळे त्याच्यावर आज प्रेडिक्शन मी करू शकत नाही। पण जवळपास सगळं मतदारसंघात उत्स्फूर्तपणा जसा आपला आहे तसा आहे, त्यामुळे चांगला निकाल लागेल आणि चांगला निकाल लागेल त्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका आहेत। तुमची ही साथ शरद पवार साहेबांना, शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंना आणि काँग्रेसच्या ह्या आमच्या आघाडीला पुढच्या विधानसभेत देखील अशीच ठामपणाने द्या। महाराष्ट्रातलं चित्र बदललेलं आहे। सत्तेत बसणाऱ्यांना सुचत नाही, उमेदवार ठरवताना त्यांना निर्णय घेता येत नाहीत। आज प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भुजबळ साहेबांच्या सारखा एक नेता, त्याला उभं राहावं म्हणून त्यांना सांगण्यात येतं, त्यानंतर त्यांना थांबा म्हणून सांगण्यात येतं, परत उभं राहावं म्हणून सांगण्यात येतं आणि मग शेवटी तेच स्वतः जाहीर करतात की बाबा आता मी काय उभा राहत नाही, अशी परिस्थिती आहे। त्यामुळं महाराष्ट्रामध्ये काय चाललंय काय नाही हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या। आणि शेवटचा मुद्दा सांगतो की आपल्या महाविकास आघाडीच्या वतीनं स्वतः खुद्द श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी उभा राहण्याचा निर्णय घेतला। का निर्णय घेतला? मी 2-3 वेळा त्यांच्याकडे जाऊन आलो, पवार साहेब त्यांच्याशी बोलले। आम्ही त्यांना सांगितलं की आज शाहू महाराजांनी या देशामध्ये आरक्षणाचा जो विचार मांडला पहिल्यांदा, अशा शाहू फुले आंबेडकरांच्या सगळ्या विचारांना केराची टोपली दाखवण्याचं काम भारतीय जनता पक्ष करू इच्छिते संविधान बदलून। आणि म्हणून आपल्याला या संविधानाच्या संरक्षणासाठी शाहूंचा विचार महाराष्ट्रात पुन्हा टिकवण्यासाठी तुम्हाला या रिंगणात यावंच लागेल। ते राजकारणात कधी नव्हते पण त्यांनी आता राजकारणात पाऊल टाकलं आणि काँग्रेस पक्षाची उमेदवारी त्यांनी स्वीकारली। याचा संदेश महाराष्ट्रात आहे की बहुजन समाजाचं राज्य पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी सगळ्यांनी कंबर कसलेली आहे। तुम्ही सगळ्यांनी देखील त्याच ताकदीनं काम करा एवढीच विनंती मी या निमित्तानं करतो। आणि पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी ही सभा आयोजित केली त्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो। नारायणआबांच्या कालच्या निर्णयाचं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो आणि मी पुढे जाण्यासाठी आपल्या सगळ्यांची रजा घेतो।